नमस्कार माऊली, नमस्कार. माऊली, असं आपण का म्हणतो ग की लक्ष्मी आणि सरस्वती यांचा एकत्र वास कधीच राहत नाही? खर तर ज्ञान असेल, वैचारिक श्रीमंती असेल तरच लक्ष्मी प्रसन्न राहते आणि तरच त्या लक्ष्मीचं महत्वही राहतं. परंतु जितक्या सहज श्वासातून हवा आपल्याला मिळते तितक्या सहज लक्ष्मी प्राप्त व्हायला लागली तर मग तिची किंमत राहत नाही, हे देखील सत्यच. पण ही हवा मिळणं जर बंद झालं तर मग मात्र जीवन संपुष्टात येऊ शकतं. म्हणून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वस्तूचा आपण मान राखावा, आदर करावा, म्हणजे त्या सर्व आपल्यावर प्रसन्न राहतात. काय झाले? शरीरातली शक्ती कमी झाली की काय? नाही महाराज. जर देहातील शक्ती लोप पावत असेल तर असे समज की हा आमचा पाय नाही, शत्रूचा गळा आहे. म्हणजे जोर आपोआप लावशील. वा महाराज वा, काय उपमा दिलीत आपण. अहो, तुमच्या ह्या चाणक्य बुद्धीवर राजकुमारी श्यामबालाईनी खरं तर जीव ओवाळून द्यायला हवा होता. परंतु महाराज, म्हणजे मला हे म्हणायचे आहे की आपली जी मनात योजना चालू आहे, महाराज भद्रशवा यांना त्यांच्या गादीवरून पाय उतार करून त्या गादीवर बसण्याचे स्वप्न तुम्ही बघत आहात. आणि हे जर सर्वांना समजले तर ते सर्वजण आपल्यावरती हसतील. महाराज 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 महाराज. कोण चेष्टा करेल माझी? तू का ही समस्त जनता? माझे स्वप्न श्यामबालाशी विवाह करणे हे केव्हाच नव्हते. माझे स्वप्न आहे राज सिंहासन, जिथवर पोहोचण्याचे केवळ एक साधन होती ती श्यामबाला. परंतु आता ती नाही. आणखी एक योजना आहे माझ्याकडे. योजना? योजना. जी गोष्ट प्रेमाने शक्य होती ती आता बंड करून होणार. एक एक करून सर्व प्रधान, सैनिक, मंत्रीगण यांना मी माझ्या बाजूने फितवून घेणार आणि मग यांना एकत्र करून राजविरोधात बंड करणार. एकदा का राजा भद्रशवाची सत्ता उलटली की मग झालेच. हा प्राग्यसेनच इथला राजा होणार. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि मला खात्री आहे आपण हे युद्ध नक्की जिंकाल. किती भाग्यवान आहे मी. आज संपूर्ण स्त्री शक्ती माझ्या विजयासाठी एकवटली आहे. महालक्ष्मी मातेचे आशीर्वाद, तुझी प्रीती आणि माता अधिश्रीचे योग्य मार्गदर्शन, हे सर्व माझ्या पाठीशी असताना मी या सृष्टीतील कुठलेही युद्ध जिंकू शकतो. रडू नकोस, मी निश्चितच परत येईन. पुत्र, कोणाचे दुस्साहस आहे? या कृतीचे परिणाम किती गंभीर होतील
याची कल्पना आहे का तुम्हास? हो. सर्व काही ज्ञात आहे महाराज. अज्ञात आहात तर ते केवळ आपण. प्राज्ञसेन, काय बोलत आहेस तू? प्राज्ञसेन, या सर्व कृतीचा अर्थ काय? अर्थ एकच महाराज. आता आपण वृद्ध झाला आहात. आपल्याला हा राज्य कारभार सोसत नाही. तेव्हा आपण स्वतः आदरपूर्वक हे पद त्यागावे. अन्यथा 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 काय? अन्यथा महाराणी माझे हे सर्व सैनिक आपणास अवमानकारक पद्धतीने येथून हकलून देतील. अंगरक्षक, तुम्ही बघता काय? या काहीतरी करा. अंगरक्षक. महाराणी, आता या सर्व सैन्यावर मी अधिकार प्रस्थापित केला आहे. हे सैन्य तुमचे नाही. आता फक्त माझा आदेश मानतील आणि त्याचेच पालन करतील. प्रसंगी आपले प्राण देखील घेण्यास कचरणार नाही. अखेर तू तुझे खरे रूप दाखवलेसच. इतके दिवस आमच्या कसे लक्षात नाही आले की आम्ही आमच्या प्रासादात एक विषारी नाग पाळला आहे. अरे बोलत आहात महाराज. विश्वास प्राप्त करून एखाद्याचे मन जिंकून मग त्याचा विश्वासघात करण्यात जो आनंद आहे, जे सुख आहे, हे इतर कशातही नाही. महाराज, आता आपण या सिंहासनावरून सदा करिता पदच्युत व्हावे आणि मला तेथे बसण्याचा मान द्यावा. अर्थात मला या साम्राज्याचा नवनियुक्त राजा म्हणून घोषित करण्यात यावे. प्राज्ञसेन, किती कृतज्ञ वागतोयस तू. आम्ही तुझ्यावर एवढे उपकार केले आणि त्याचीच परतफेड समजावी आणि तात्काळ चालते व्हावे इथून. अन्यथा मी हे देखील विसरून जाईल. कधी काळी मी आपला सेवक देखील होतो. प्राज्ञसेन. महाराणी, तुमचे हे अश्रू पुसायला आधार शोधण्यासाठी हे संपूर्ण जग तुम्हास भेट म्हणून देत आहो. यावे.
महाराज मालाधार यांचा विजय असो, महाराज मालाधार यांचा विजय असो, महाराज मालाधार यांचा विजय असो. आजपर्यंत ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो आज आला. हे सिंहासन, हे हा प्रासाद या क्षणाची वाट बघत होता. आज माझा पुत्र मालाधर पुन्हा या राज्याचा सम्राट होणार. महाराज मालाधार यांचा विजय असो, 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 महाराज मालाधार यांचा विजय असो. उपस्थित मान्यवर, प्रजाजन, आपणा सर्वांचे आभार मानून, आपली इच्छा मानून व त्याचा मान ठेवून मी मालाधर पुनश्च एक वार या सिंहासनावर विराजमान होत आहे. मध्यंतरीच्या खडतर काळावर मात करण्यासाठी जे बळ मिळवावे लागले त्यात महालक्ष्मी मातेच्या आशीर्वादाचा सिंहाचा वाटा होता. त्यासाठी जी प्रेरणा, जे प्रोत्साहन मिळाले त्यासाठी माझी अर्धांगिनी राणी श्यामबाला, तिची सोबत, तिची पुण्याई व तिचा पायगुण हेच सर्वस्वी कारणीभूत ठरले आहे. महाराणी श्यामबाला यांचा विजय असो, महाराणी श्यामबाला यांचा विजय असो. हे देवी माते, तू नेमके काय सुचवू पाहते आहेस? आजवर तुझ्या सेवेत कधीच खंड आला नाही. व्रत मनोभावे पुजले, मग आजच तू हे विघ्न का निर्माण करते आहेस? श्यामबाला, अगं लक्ष कोठे आहे तुझे? आज तुझ्या व्रताचा दिन आहे. किती उत्सुक असतेस तू आजच्या दिनासाठी. परंतु तुझ्या चेहऱ्यावर हे अस्वस्थ भाव का? स्वामी, माझे काही चुकते आहे का? की माझ्यातच काहीतरी दोष आहे? दोष? असा विचार देखील करू नयेस तू. अगं तुझ्या पायगुणामुळेच तर मी पुन्हा सिंहासनाधीश झालो. याहून अधिक काय हवे? स्वामी, आपल्या विवाहास 1 वर्ष होऊन गेली, तरीही माता अधिश्री यांच्या मनात माझ्याबद्दल मानाचे स्थान का नाही? एका स्त्रीच्या मनातील भावना तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसतात, परंतु मला त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल अधिक मत्सर जाणवतो आणि याचीच मला काळजी वाटते आहे. त्यांच्या डोळ्यात मी कायम स्वतःला पराभूत झालेली बघते आहे. स्वामी, हे बघ, आजच्या ह्या मंगलदिनी, ह्या शुभ मुहूर्तावर असे दुःखी भाव मनात आणू नकोस. ज्या पूजेसाठी तू इतकी आतुर असतेस ती यथासांग पार पाड. निश्चितच तुला मनशांती लाभेल. होय, मीही हाच विचार करीत होते. आपल्या विवाह पश्चात हा पहिला मार्गशीर्ष मास, पहिले गुरुवारचे व्रत, हे प्राप्त झालेले गतवैभव, राज्य, हे सगळे देवीच्या आशीर्वादामुळेच लाभले आहे. माते, आपण येथे का? आम्हास येथे येण्यास मज्जा आहे काय? तसे असेल तर मग आम्ही आपली रजा घेतो. नाही माते,
माते, हा प्रासाद, हे राज्य, सगळे काही आपलेच आहे. आम्ही केवळ देवीच्या पूजेबाबत बोलत. पास पुत्र मालाधर, दरबारात सर्व मंत्रीगण उपस्थित आहेत. राज्याच्या कारभारासंदर्भात त्यांना तुमच्याशी विचार विनिमय करायचा आहे. तेव्हा आपण जरा पत्नीच्या पदरामधून सुटका करून घेतलीत तर आणि तरच राज्य सांभाळणं शक्य होईल. माते, मी तेथेच येण्याकरता निघालो होतो. देवी मातेच्या दर्शनासाठी येथे आलो, परंतु अधिक विलंब होणे इष्ट नाही. येतो. काय झाले माते? आमचे काही चुकले का? या राज्याचा कारभार आम्ही इतके वर्ष सांभाळला. या राज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले. याचं काहीच मोल नाही का? आणि केवळ केवळ तुझ्या या लक्ष्मीच्या व्रतामुळे गतवैभव प्राप्त झाले असं तुला म्हणायचंय? नाही माते, तुम्ही चुकीचा समज करून घेत आहात. माझी तर केवळ श्रद्धा आहे आणि त्यामुळे मी सगळ्यांकरिता. बस पुरे. आजपर्यंत कुठल्याही युद्धात विजय प्राप्त झालाय तो कसल्याही व्रत वैकल्यांमुळे नाही. पण तू इथे आल्यापासून इथले वारे विपरीत दिशेला वाहताना पाहतेय मी. आणि हे मी कदापिही मान्य करणार नाही. माते, मंडळी, मनुष्याचा जन्म कायम सुखाच्या शोधासाठी धावत असतो. कधी ऐहिक सुख असतं, कधी धनाचं असतं, कधी प्रीतीचं असतं, कधी सत्तेचं देखील असतं. खरं म्हणाल तर ईश्वरानं प्रत्येकाच्या वाट्याला त्याचं सुख मापून दिलेलंच असतं. आता जर त्या पलीकडे जाऊन मनुष्यानं हाव धरून अधिक सुख मिळवायचा प्रयत्न केला तर शक्यता अशीच असते की आधी प्राप्त केलेलं सुख सुद्धा त्याच्याकडून हिरावून घेतलं जाईल. त्यामुळे लोभ न धरता समाधानाने आपलं कार्य करत राहिलं तर भगवंत आपल्याला निश्चित फळ देतोच. म्हणून तर सांगितलंय ना, उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.